नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मी भारती शिंदे। एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे, एकत्र काम करणे ही उन्नती आहे आणि स्वागत करणे ही हिंद माता विद्यालयाची संस्कृती आहे। महाकवी कालिदास दिनानिमित्त आपल्या हिंद माता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे संवाद नात्याचा कविता.com कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे आमच्या व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे हार्दिक स्वागत। कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करूया। दिशाचे संपादक दत्तात्रय सूर्यवंशी सर इथे न्यूज चॅनलचे ते संपादक आहेत, ते सुद्धा इथे आलेले आहेत, तर त्यांचंही आपण हार्दिक स्वागत करूया। जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसेच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं आणि तेच प्रयोजन आज हिंद माता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे। काही माणसे मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसे मोठी असतात नेतृत्वाने। प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने। स्वागत करूया मान्यवरांचे आदर भावनेने। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। दहा दिशांनी गुरुजन आले, सभा मंडपी स्वागत झाले। दहा दिशांनी गुरुजन आले, सभा मंडपी स्वागत झाले। पूर्व नियोजित पूर्व घडले, पूर्व नियोजित पूर्व घडले, सावरल्या नजरा।
सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नृत्यकलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक. नृत्यकलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्पक. जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हा मानाचा संवाद नात्याचा कविता.com हा कार्यक्रम आपल्या विद्यालय महाविद्यालयामध्ये सादर करण्यात येत आहे. ही प्रबोधन नाव मी याच्यासाठी घेतोय कारण की आज दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधनचे या ठिकाणी संपादक आलेले आहेत. तर प्रबोधन नाव घेणं मला भाग या ठिकाणी पडलं. आणि आणखी महत्वाची गोष्ट, या शाळेमध्ये ज्ञानाच्या ज्योती निश्चित प्रज्वलित होतील कारण की तुमच्याकडे ज्योती मॅडम आहेत. आणि हे सगळं करताना तुम्ही अभ्यास करून तुम्हाला यश मिळणार आहे कारण की सुरेश सर तुमच्याकडे आहेत. तर ही सगळं माहोल आहे आणि समजणारे मुलं आहेत मॅडम. हे सगळे मी जे काही बोलतोय पुढच्याला समजलं पण पाहिजे ना. किती तत्वज्ञान सांगितलं, किती चांगल्या गोष्टी समजल्या, समोरून जर रिस्पॉन्स आला नाही, प्रतिसाद आला नाही तर ते एकतर्फी होईल. म्हणजे समजदारी फार महत्वाची असते. एकदा शाळेमध्ये पाटील सर मी मुलांना शिकवलं की हिंदीचा लेक्चर होता, त्याचा इतिहासाची जोड होती. म्हणाला बेटा दिल्ली में कुतुब मिनार आहे. एक मुलगा उशीर आला शाळेमध्ये, त्याला काही समजणार नसेल कदाचित. म्हटलं दिल्ली में ना मुझे मालूम है. बोला मालूम है तो बताना फिर. बोला सर दिल्ली में कुत्ता बीमार है. तुम्हाला समजतंय सगळं, ठीक आहे. तर आपण या काव्य मैफिलीला सुरुवात करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी सुद्धा. क्या बात है. प्यार भरा सलाम, प्यार भरा सलाम, प्यार भरा सलाम. आषाढ महिन्याचा आजचा पहिला दिवस, आषाढस्य प्रथम दिवसे असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं. कारण की या आषाढाचं आणि महाकवी कालिदासाचं फार महत्वाचं नातं आहे. आषाढामध्ये जेव्हा पावसाचं वातावरण होतं, या पावसाच्या वातावरणामध्ये आकाशात येणारे मेघ बघत ज्याला कल्पना सुचली, ज्याच्या मनामध्ये क्रिएटिव्हिटीचा जन्म झाला, असा महाकवी कालिदास. आणि या महाकवी कालिदासाला नंतर शाकुंतल, मेघदूत, कुमारसंभव असे वेगवेगळे या ठिकाणी साहित्य संपदा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली. खऱ्या अर्थानं महाकवी कालिदास जर आपण बघितला, अगोदर एक अशिक्षित व्यक्ती होता, एक गावंढळ व्यक्ती होता, एक सर्वसामान्य साधारण व्यक्ती होता. आणि या व्यक्तीचं रूप चांगलं होतं, देखणं रूप होतं. आणि या देखण्या रूपाचा फायदा घेऊन त्याने काय केलं, एका राजकन्येच्या प्रेमामध्ये पडला, तिच्याशी विवाह केला. आणि विवाह केल्यानंतर काही कालावधीनंतर, काही दिवसानंतर त्याचं खरं रूप समोर पाहिलं की हा अशिक्षित आहे, हा गावंढळ आहे, हा गरीब आहे. त्यानंतर त्या राजकन्येने त्याला सोडून दिलं. तो विराहामध्ये या ठिकाणी जंगलामध्ये भटकू लागला. त्याच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येऊ लागला. मी आत्महत्या करावी, माझ्या जीवनाला संपवावं. आणि असं करता करता तो कालीमातेच्या मंदिरामध्ये गेला. त्या ठिकाणी काली मातेचं दर्शन घेतलं आणि जवळजवळ 12 वर्ष तपश्चर्या केली, अध्ययन केलं. जे वेगवेगळं साहित्य आहे, जे वेद आहे, जे साहित्य संपदा आहे, जे ज्ञान या जगामध्ये आहे, त्या जगाच्या ज्ञानाची साधना त्याने केली एक साधक म्हणून. आणि तब्बल 12 वर्षाच्या तपश्चर्यानंतर एक ज्ञानी, एक पंडित, एक महाकवी म्हणून जन्माला आला. तो महाकवी म्हणजे महाकवी कालिदास. आता एवढं सगळं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आज महाकवी कालिदास दिवस आहे. आणि ते सुद्धा सांगण्या पाठीमागची भूमिका नेमकी आहे की आपण किती अशिक्षित असू, आपण कितीही अज्ञान असू, पण आपण ज्ञानाची तपश्चर्या केली तर एक दिवस ज्ञान या ठिकाणी आपल्या उंजळीमध्ये येतं, आपल्या झोळीमध्ये येतं. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं महत्वाचं असतं. ते ज्ञान आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहत नाही. क्योंकि गम की अंधेरी रात में जिनको न बेकरार कर, गम की अंधेरी रात में जिनको न बेकरार कर, सुबह जरूर आएगी, उस सुबह का इंतजार कर, सुबह का इंतजार कर. सकाळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये येणार आहे. आपल्याला या दिवसाचं महत्व हेच आपल्या आयुष्यामध्ये घ्यायचंय. आपल्या जीवनामध्ये हेच घ्यायचंय की आपल्याकडे ज्ञानाची कमतरता असेल,
एखादा विषय आपल्याला समजत नसेल, परंतु आपण या ठिकाणी मेहनत केली, परिश्रम केले तर निश्चित आपण यशाच्या परमोच्च शिखरावरती जाऊन आपल्या कौतुकाचा झेंडा त्या ठिकाणी रोवण्याचं सामर्थ्य आपल्यापर्यंत येणार आहे. क्योंकि कोण है किसमें कमी है, कौन है जिसमें कमी नहीं है, आसमां के पास भी तो खुद की जमीन नहीं है, खुद की जमीन नहीं है. भरून काढूया आणि यानंतर सर्व मान्यवर शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं, विद्यार्थीगणांचं, कविता.com संवाद नात्यांचं यांच्या वतीने स्वागत. आपल्या समोर मान्यवर मंडळी या ठिकाणी दिसत आहेत. आमच्यासारख्या कवीला घेऊन तुम्हाला आल्या वाटलं असेल हे लोक काय बोर करायला आले की काय आम्हाला आता, हे की नाही. बघितल्यानंतर बऱ्याच जणांना वाटतं, पण आमच्यासारख्या राणा फुलांना एकत्र करणारा एक धागा प्राचार्य राफानाईक कॉलेज सर्वांना माहिती असेल कोपर खेळण्याचं, त्या ठिकाणचे कडक शिस्तीचे प्राचार्य रवींद्र पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. एका जोरदार टाळ्या सांगण्यासाठी, कारण की ह्या सगळ्या हार गाड्या घेऊन जाण्यासाठी सर आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करत असतात, पाठीराख्याची भूमिका या ठिकाणी घेऊन येत असतात. त्यानंतर आमचं सगळं कविवर्यांचं मार्गदर्शन करणारा महाराष्ट्राचा प्रख्यात लोककवी जो या ठिकाणी महाराष्ट्रभर परिचित आहे, ज्यांच्या कविता आपण टीव्हीवरती बघितल्या असतील, ज्यांच्याबद्दल पेपरमध्ये आपण वाचला असेल आणि ज्यांना महाराष्ट्राचा साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार, महत्वाचा पुरस्कार, गदिमा पुरस्कार प्राप्त झालेला आहे, आणि सन्मान्य जितेंद्रजी लाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आले तुम्हाला वाटलं असेल की एक हिरो सारखा माणूस कोणीतरी यांच्यात आलाय, चित्रपटात एखादे असेल, नक्की बरोबर आहे, हिरो सारखा दिसतं, तुमची नजर बरोबर गेली असेल तिकडे, आहे की नाही. हिरो सारखं व्यक्तिमत्व आमचा या ठिकाणी वैभव वराडी या ठिकाणी जोरदार टाळ्या स्वागत करायचे. आणि सन मराठी नावाचं चॅनल सर्वांना माहिती असेल, त्या सन मराठीवरती एक चित्रपट येणार आहे, पण तो चित्रपट गुलदस्त्यात आहे, आम्हाला एक्सपोज नाही करायचंय. आल्यानंतर नक्की बाबा वैभव व दादा वराडी यांच्यासाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी आपल्याला चित्रपट बघायला मिळेल. त्यानंतर माझ्या उजव्या साईडला आपल्याला दिसत आहेत एक कवयित्री, या सुंदर सुंदर त्यांच्या कविता सुपरिचित आहेत अशा स्वाती शिवशरण मॅडम यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवाव्या. त्यानंतर तुमच्या डोळ्याचा तुमच्यापेक्षा थोडा 1-2 वर्षांनी मोठा असा एक युवक या ठिकाणी दिसतोय, ज्याचा आवाज ऐकल्यानंतर तुम्ही म्हणता वाह क्या बात आहे, जो साहित्याच्या शिक्षणासोबतच गीताचं शिक्षण या ठिकाणी घेत आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे नवी मुंबई साहित्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरला आहे, निश्चय केला पहिला नंबर पहिला, आणि देशामध्ये आपण 3ऱ्या नंबरला आहोत. जोरदार टाळ्यासाठी. हे सांगण्याचं तात्पर्य हे या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपला नंबर आला, पण या स्वच्छतेसाठी स्वच्छ नवी मुंबई गीत ज्याला गायलं होतं आणि सन्मान्य आयुक्ताच्या हस्ते त्याचा सन्मान झाला होता, असा रुद्राक्ष पातार या ठिकाणी आहे. याचा जोरदार टाळ्या. आणि आपली सगळी मैफिल आणखी अनुकूल व्हावी यासाठी आमच्या कविता.comचा अनुकूल माळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. अनुकूलसाठी सुद्धा जोरदार आहे. आणि त्यासोबतच सायली पाटील मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सायली पाटील मॅडमसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी आपण वाजवाव्या. ही काव्य मैफिल या ठिकाणी उत्तरोत्तर रंगणार आहे. हा सर मीच विसरलो मला, आहे की नाही. पाटील सरांनी ओळख करून दिली. आणि याच्यानंतर सुद्धा टाळ्या वाजवण्यासाठी ताकद शिल्लक राहिली असेल तर माझ्यासारखा हाडाचा शिक्षक, तुम्हाला हाडाचा दिसतच असतील, बाकीचं मला वाटतं वैभवला काहीतरी बोलायचंय. जो साहित्यकार आहे, नाटककार, लेखक आणि शिक्षक असूनही शिकवतो असा नारायण लांडगे पाटील, जो आमचा निवेदक आहे. कोपरखळ्या किंवा वेळोवेळी कसं बोलायचं आणि वेळेनुसार कसं चालायचं ज्याला चांगलं माहिती आहे असा निवेदक नारायण लांडगे. की नेहमीच वेळ पाळत जाणे सोपे नसते. वेळेबद्दल सांगितलं त्यांनी काहीतरी सकाळी म्हटलं घेतलं की त्याचं काहीतरी की नेहमीच वेळ पाळत जाणे सोपे नसते, नेहमीच वेळ पाळत जाणे सोपे नसते, जसे पंढरपूरला पायी जाणे सोपे नसते, पंढरपूरला पायी जाणे सोपे नसते. आपल्या समोर कवी रुद्राक्ष पातार यांना निमंत्रित करतोय आपण. जोरदार या ठिकाणी सुंदर कविता सादर करावी. रुद्राक्ष पातार. दिनाच्या शुभेच्छा. खरं तर तुमची पहिली जी टाळ्यांची लाट आली ना सुरुवातीला नारायण बोलत असताना तेव्हाच कळलं की हा म्हणजे यांचे कान काहीतरी फायदा आहे. आता आम्ही इथं आलोय तर जो आम्ही टॅगलाईन घेऊन चाललोय संवाद नात्यांचा कविता.com. सगळ्यात जवळचं नातं आपलं आई बापाचं. त्या आई वडिलांवरची एक सुंदर कविता आपल्या पुढे ठेवतो. कवी संतोष नारायणकर यांची कविता आहे.
ऐक दोस्तानो माय बापाची कहाणी, ऐक दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. लुगडं नेसतिया माय दोन तीन ठिगळाच, लुगडं नेसतिया माय दोन तीन ठिगळाच. त्याला पुरणा ठिगाळ भल्या मोठा भाळाच, त्याला पुरणा ठिगाळ भल्या मोठा भाळाच. साधी सुधी माझी माय, साधी सुधी माझी माय, तिची साधीच रहाणी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. एकदा माय बापा मंदी पैज अशी हो लागली, एकदा माय बापा मंदी पैज अशी हो लागली. सांग कुणावानी पोर हाय कुणाची सावली, सांग कुणावानी पोर हाय कुणाची सावली. तवा हसून माय म्हणी, तवा हसून माय म्हणी, थोडा थोडा दोघावानी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. माय म्हणे माझ्या लेकासून साधी भोळीयान, माय म्हणे माझ्या लेकासून साधी भोळीयान. मन आपुल्यावानी जिच जिच रूप गोर पान, मन आपुल्यावानी जिच जिच रूप गोर पान. आन थोडीशी कैडी, आन थोडीशी कैडी, आन थोडीशी शहाणी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. ऐक दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. चुकीच्या पलीकडे जाऊन एकदा तरी मागे वळून पाहायचं, एकदा तरी मागे वळून पाहायचं. मी MA केलं अर्धवट ते पण, कारण की प्राचार्य रवींद्र पाटील सर यांचा मी विद्यार्थी, रुद्राक्ष हा सुद्धा त्यांचाच विद्यार्थी. लोककवी जितेंद्र लाड यांच्याविषयी बोलायलाच नको. त्यांच्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन कविता काय असते, कविता जगू लागलो आणि आज तुमच्या पुढे उभा आहे. आज या लेकींना बघून मला माझ्या लेकीची आठवण आली. बँक बॅलन्स किती आहे, प्रॉपर्टी किती, काही घेणं देणं नाही, परंतु मी एका लेकीचा बाप आहे, खूप श्रीमंत असल्यासारखं. सोबत होती वेळ अन वय, सोबत होती वेळ अन वय, वेळ सरत होती अन वय वाढत होतं. वेळेकडे पाहून वय विसरत होतं, वेळेकडे पाहून वय विसरत होतं, वयाकडे पाहून वेळ सरत होती. ध्येय खूप मजेशीर होतं, त्यावरही प्रेम होतं. पण चलबिचल मनात तूच सांग रे, ऐन वेळी पटकू तरी तुझे. अभावी वेळ होती बंधन असलेलं वय, थांबलो तर वेळ जाते मोकळा, चाललो तरी वय. आगीने पोळतो, विजली तर तोच फुफाटा उधळतो.
नाकाच्या नाकपुड्या दाबल्या तर तोंड उघडतं आणि तेच तोंड बंद असलं की नाक श्वास होतं. असंच काही असतं, इकडे आड तिकडे विहीर, स्वप्न पडत नाही झोप येते तरी कुठे. वय म्हणते वेळ आहे बघ जमेल, वय म्हणते वेळ आहे बघ जमेल, वेळ म्हणते वय आहे मी खूप काही करेल. दिवस टेकायला येतो तिन्ही सांजा तरी विचार करतच राहतो. येथे गरिबीला लाज आहे श्रीमंतीला माझा आहे वरिष्ठ, येथे गरिबीला लाज आहे श्रीमंतीला माझा आहे वरिष्ठ. येथे घमंडीपणाला दाद आहे खोटेपणाला वाव आहे. चमत्काराला नमस्कार आहे माय बापू, पैशाला सलाम माणुसकीला लगाम. गरिबीशी सुख भांडतं, गरिबीशी सुख भांडतं, कुबेरा घरी दुःख नांदतं. खूप काही आहे बोलण्यासारखं पण बोलणार नाही. वेळ दलाली करते वयाशी, वैशानासाठी हुरळतं. विसरून ठोकलं ओठांवरती, लहानपण हिसकावलं, जबाबदारीच्या ओझ्यासाठी बालपण बसवलं. विचार करूनही विचार शून्य मी कसला विचार करणार, विचार करूनही विचार शून्य मी कसला विचार करणार. शेवटी तरीही उरतो हाती मोठा शून्य. वाटतं हेच आपल्या आई बाबांकडून घेतलेलं आपण पुण्य. समजायला लागल्यापासून वेळ सरत होती, समजायला लागल्यापासून वेळ सरत होती आणि वय वाढत होतं. वेळ सरूनही पुन्हा तीच वेळ येते कशी काय. वैतागलोय रे बाबा, कंटाळलोय या क्षणिक लालचीची भरड घालणाऱ्या जगण्याला. रुपया 2 रुपयाची खरवसवडी घेतलेली, भावंडांना समान वाटा करून दिलेली, हेच आम्ही सारं मोठेपणे विसरलेली आई वडिलांची वाटणी करून टाकली. नोकरदार पगारदार कर्मचारी म्हणून वयाची वेळ आली, स्वतःची पोट भरायला मुश्किल झाली. आई वडिलांच्या रुपयात सारं विश्व व्यापलं, परंतु पगारामध्ये टीचर भुकेनं पोट नाही झाकलं. इथं झाकताही झाके, इथं झाकताही झाकेना आणि दाखवता येईना. कुठेतरी ऐकलं होतं, कोणीतरी सांगितलं होतं, सगळे मला म्हणे तुला सवय आहे हसायची, सगळे मला सांगे तुला सवय आहे हसायची. पण त्यांना काय नाही, हीच तर खरी कला आहे दुःख लपविण्याची. खूप सुंदर आणि मार्मिक शब्दामध्ये भाष्य करणारी, काळजाला हात घालणारी कविता वैभव दादाने या ठिकाणी सादर केली. खरं तर संवेदनांच्या बाणाची डोकं जेव्हा बाहेरच्या बाजूने असतात तेव्हा जखमा होतात. संवेदनांच्या बाणाची डोकं जेव्हा बाहेरच्या बाजूने असतात तेव्हा जखमा होतात. पण संवेदनांच्या बाणाची डोकं जेव्हा आतल्या बाजूने होतात तेव्हा अशा कविता होतात, तेव्हा अशा कविता होतात. संवेदनांची ही सुंदरची कविता वैभव दादाने या ठिकाणी सादर केली. खऱ्या अर्थानं कविता म्हणजे नेमकं काय, कशावरती लिहिली पाहिजे. एकदा उत्तम कांबळे यांनी आपल्या आईला विचारलं की आई मी कविता कशावरती लिहू, आई मी कविता कशावरती लिहू. तेव्हा आईचं उत्तर फार सुंदर होतं, फार समर्पक होतं, फार मार्मिक होतं. आई म्हणाली मातीवरती लिहिलं तर मिटली जाईल, पाठीवरती लिहिलं तर पुसली जाईल. मातीवरती लिहिलं तर मिटली जाईल, पाठीवरती लिहिलं तर पुसली जाईल. तो लोकांच्या काळजावरती लिही, जी कायम स्मरणात राहील, जी कायम स्मरणात राहील. कायम स्मरणात कविता म्हणतात. आणि कविता ही चिरकाळ टिकणारी असते. महाकवी कालिदास कित्येक वर्षापूर्वी येऊन गेलेला आहे, हजारो वर्ष या ठिकाणी झाले. पण कालिदासाचा मेघदूत, कालिदासाचं कुमारसंभव, या ठिकाणी शाकुंतल आजपर्यंत तुमच्या आमच्या काळजामध्ये चिरकाळ टिकणारं हे साहित्य आहे. हे खऱ्या अर्थानं साहित्य असते. त्यानंतर पुढची कविता या ठिकाणी सादर करण्यासाठी मी ज्यांना निमंत्रित करतोय त्या महिला प्रवर्गाला सुद्धा प्राधान्य देणं महत्वाचं आहे. कारण की महिलांना या ठिकाणी 50% आरक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे. मंचावरती सुद्धा महिला आहेत आणि या ठिकाणी सुद्धा जवळपास 50% महिला आहेत. म्हणजे नुसतं पुरुषाचंच काय ऐकून घ्यायचं, आमच्या महिलांना सुद्धा प्राधान्य द्या. कारण की म्हणत असतो नेहमी की जुन्या काळाची प्रथा होती महिला जायची सती. मॅडम, जुन्या काळाची प्रथा होती महिला जायची सती. पण जिजाऊ सावित्रीच्या पुण्याईने महिला झाली राष्ट्रपती, महिला झाली राष्ट्रपती, महिला राष्ट्रपती पदावरती पोहोचलेली आहे. आणि तुम्हाला उत्तर माहिती असेल कोण आहे राष्ट्रपती आपल्या? पावसाचे थेंब वाजती जणू घुंगरू सांडले रस्त्यावरती. पावसाचे थेंब वाजती जणू घुंगरू सांडले रस्त्यावरती. थुई 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 मोर नाचती, पाना पानातून मोती बरसती. निसर्ग आपल्या कुंचल्यांनी पुन्हा नव्याने चित्र फुलविती, पुन्हा नव्याने चित्र फुलविती. खरं तर
निसर्गाचं आपल्याला खूप देणं आहे. निसर्ग आपल्याला ओफळणं, कोमेजणं, तसं बहरणं, झडणं आणि प्रेम, विरह हे त्यांच्या अनुभवातून आपल्याला शिकत असतो. कविता घेऊन येते पाऊस प्रेम. महिनो महिने वाट पहावी धरतीने पावसाची. महिनो वाट पहावी धरतीने पावसाची. भेगा पडती धरतीला काय कथा सांगू विरहाची. महिना महिने महिनो महिने वाट पहावी धरतीने पावसाची. महिनो महिने वाट पहावी धरतीने पावसाची. भेगा पडती धरतीला काय कथा सांगू विरहाची. हिरवीगार तरुतीची उजळून निघाली धरती. हिरवीगार झाली तरुतीची उजळून निघाली धरती. चाहूल लागली पावसाच्या स्पर्शाची. चाहूल लागली पावसाच्या स्पर्शाची. काय म्हणावी किमयाही देवाची. काय म्हणावी किमयाही देवाची. निसर्गालाही नाचुकली परीक्षा मिलनाची. निसर्गालाही नाचुकली परीक्षा मिलनाची. मिलनाची वेळती हात झाल्या सरी. मिलनाची वेळती हात झाल्या सरी. सजली नटली धरती जणू नवरी. सजली नटली धरती जणू नवरी. सरीवर सरी पडती चिंब भिजली धरती. उडण्यासम दरवळे सुगंधावती भवती. उडण्यासम दरवळे सुगंधावती भवती. सप्तरंगात रंगुनी नाहून निघाली धरती. सप्तरंगात रंगुनी नाहून निघाली धरती. आकाश झाले ठेंगणे बरसून धरतीवरती. आकाश झाले ठेंगणे बरसून धरतीवरती. महिना महिने वाट पहावी धरती पावसाची. सुंदर या ठिकाणी आणि तितकाच सुंदर आवाज या कवितेचा होता. महिलाबद्दल मी सांगत होतो ज्या प्रकारचा पाऊस वगैरे पडतोय त्या सगळ्या पावसाचं चित्रण या कवितेमध्ये
सुंदर पद्धतीने स्वाती मॅडम या ठिकाणी विषद केलं आणि खऱ्या अर्थानं आपण वेगवेगळ्या कविता या ठिकाणी पुस्तकामध्ये अनुभवतो, पण प्रत्यक्ष कवीच्या कविता आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतात. हे फार सुंदर गोष्ट आहे आणि तुम्ही सुद्धा वेळोवेळी चांगल्या टाळ्या वाजवताय. तर काही ठिकाणी गेल्यानंतर टाळ्या वाजवा असं लोकांना सांगावं लागतं की टाळ्या वाजवा. तुम्ही जितक्या टाळ्या वाजवता जसं ऍडव्हान्स पेमेंट केल्यासारखं टाळ्या वाजतात, आहे की नाही? ऍडव्हान्स पेमेंट केल्यासारखं टाळ्या या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत. खऱ्या अर्थानं गुगल पे फोन पेचा जमाना आहे. जितू दादा आपल्या टायमाला पाटील सर त्यावेळेस कसं असायचं, पैसे मागितले घरचे करायचे गप्पा आहे. सरांनी पैसे मागितले आमच्या सारख्यांनी, पाटील सरांनी, जितू दादाने, आम्हाला म्हणायचे गप्पा आहे. आता काय म्हणतात, गुगल पे आहे की नाही, जीपे आहे की नाही, जीपे आणि गप्पे मधला अंतर भरून निघलेला आहे. हा बदल असतो, हे परिवर्तन असतो आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनासोबत आपल्याला चालावं लागतं. सुंदर सुंदर कविता आपण या ठिकाणी अनुभवताय. अभ्यास करणारे विद्यार्थी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहेत. कुणी परशे आरची वगैरे असं नाही महाविद्यालय असलं तरी. नाही तर मग जिला विचारत नाही माणसं घरची तिला वाटतं मी आरची, जिला विचारत नाही माणसं घरची तिला वाटतं मी आरची, आणि आंघोळ न करून करून ज्याच्या अंगावर चढलाय बुरशा त्याला वाटतं मी परशा. असं वातावरण असताना सुद्धा ज्ञानाची साधना करणारे विद्यार्थी हिंद माता विद्यालयामध्ये आहे, ही चांगली गोष्ट आहे की नाही? त्यानंतर पुढची कविता सादर करण्यासाठी मी ज्यांना निमंत्रित करणार आहे असे कविवर्य ज्यांच्याबद्दल मी म्हणत असतो नेहमी बोलताना की याला हो क्षमा करत चला, माणसे जमा करत चला. त्यांच्या व्यक्तिमत्वातून दिसत असतं, त्यांच्या कवितेतून हे दिसत असतं. याला हो क्षमा करत चला, माणसे जमा करत चला. माणसे का इथे तिथे शोधतात माणसे, माणसे का इथे तिथे शोधतात माणसे, माणसामध्ये तर राहतात माणसे, माणसामध्ये तर राहतात माणसे. असं माणूस तिथे गीत गाणारे कवी लोककवी जितेंद्रजीला यांना मी निमंत्रित करतो. आपण आपली कविता आपली रचना समोर ठेवावी. जितेंद्रजी गाडसर. सर्वांना नमस्कार. मी खरं तर मगापासून वाट बघत होतो माझा नंबर कधी येतो, कारण इतकी मुलं खूप सुंदर पद्धतीने ऐकतायत, शेवटच्या मुलापर्यंत ते पोहोचतंय खरं तर. आणि मला वाटतं शिक्षक थोडे शांत आहेत, कदाचित त्यांना कळतंय की नाही माहित नाही. मनातून दिलखुलास दाद द्या, जिथे आवडेल तिथे टाळी वाजवा. आणि मुळात सगळ्यात सांगायला आनंद वाटेल की जिथे पाहिजे तिथेच टाळी वाजते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी असं होतं की आम्ही एखादा जोक सांगतो, एखादा प्रसंग सांगतो, लोक मख्खपणे ऐकत राहतात. तुम्हाला ती गोष्ट कळतीये, म्हणजे मराठी आणि मराठीची नाळ, मराठीची माती ही तुमच्या पायाला अजूनही चिटकलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला बोलणं सोपं होतंय, आम्ही व्यक्त होणं सोपं होतंय. सगळा विषय जो नात्यांच्या संदर्भात चाललाय, खरं तर आपल्या घरातली जी आई वडील आहेत, ही दोन जी झाडं आहेत, खरं तर ही सावलीची झाडं आहेत आपल्या आयुष्यामध्ये, ती कधीच करपणार नाही, त्यांच्या वाट्याला कधीच ऊन येणार नाही, याची काळजी आपण घेऊया. यासाठी हा सगळा खटाटोप आहे आमचा. दत्ता थोरे नावाचा कवी आहे, त्याला इतकं सुंदर लिहिलंय, दोन डोंगरांच्या मधोमध एक शिळा, दोन डोंगरांच्या मधोमध एक शिळा, एका डोंगराच्या माथ्यावरती एक लहानसं रोपटं. दोन डोंगरांच्या मधोमध एक शिळा, एका डोंगराच्या माथ्यावरती लहानसं रोपटं. मी म्हणालो अरे ही काय उगवण्याची हद्द आहे, मी म्हणालो अरे ही काय उगवण्याची हद्द आहे. तेव्हा वरून आवाज आला, अरे हीच तर खरी जगण्याची जिद्द आहे, खरी जगण्याची जिद्द आहे. म्हणजे आपल्या पिढ्यात परिस्थिती कुठलीही असते, आपले आई वडील तुम्हाला शिकवत असतात की खंबीरपणे उभं राहायचं, खंबीरपणे लढायचं. माझी माय समोर बसली आहे, खरं तर तिला मगापासून पाहतोय मी, आणि तो काळ एक झरकन माझ्या डोळ्यासमोरून गेला. खरं तर आई वडील नेमके काय असतात, एक पारंपरिक गोडी आहे, कदाचित तू आई ऐकली असेल ती. फुला मंदी फुलबाई फुलवताईचं, फुला मंदी फुलबाई फुलवताईचं, फुलवताईचं तसं प्रेम गाईचं, फुलवताईचं तसं प्रेम गाईचं. फुला मंदी फुलबाई
प्रेम ग बापाच. कारण उपाशी पोट असली की आईची आठवण होते. उपाशी आठवण पोट असलं की आईची आठवण येते आणि खिसा रिकामा असणार की बाप आठवतो. त्याच्यामुळे ही आयुष्यात आपल्याला आलेली जी 2 झाडं आहेत ना ती खूप सुंदर पद्धतीने सांभाळूया आपण. कारण त्या माऊलीकडे मगाशीपासून बघत होतो आणि ती ओवी सगळी आठवत होती. प्रशांतदादा जो नेहमी आपल्या कार्यक्रमात म्हणतो, कामामधी काम बाई दळण घड. कारण आता सगळं जातं हे निघून गेलं आहे. आपल्याकडे आता जातं राहिलं नाही. डायरेक्ट मिक्सर बटन मारलं की सगळं एका झटक्यात सगळं. पण ते जातं नावाची गोष्ट जी होती ती आई त्या जात्याला सगळं दुःख सांगायची, सुख सांगायची. त्या अर्थाची ती कविता आहे. खरं तर कामामधी काम बाई दळण घड, गाण्याच्या नादामंदी माय वडला दगड. गाण्याच्या नादामंदी माय वडला दगड. सुरेंद्र नाईक नावाचा कवी काय लिहितो, जात मध्ये दाणे नाही, जात मध्ये दाणे नाही, अरी माय वडायची. डोळ्यामध्ये पाणी नाही तरी माय रडायची, तरी माय रडायची. जात मध्ये दाणे नाही, पोरांना द्यायची ती एकच भाकर, आपण उपाशी राहायची मातर, आपण उपाशी राहायची मातर. हाती घेऊन सुईनी दोरा, हाती घेऊन सुईनी दोरा, ती कित्येक मार जोडायची. डोळ्यामध्ये पाणी नाही तरी माय रडायची, तरी माय रडायची. खरं तर हे सगळं तुम्हाला कळतंय हे खूप सुधावणार आहे. खरं कारण 3Gचा स्पीड गेला, 4Gचा गेला, तर 5Gचा येऊ पाहतो. पण नेमकं आपण कुठे चाललो हे आपल्याला कळत की कुठेतरी काहीतरी चुकतंय. खास फुल नको आम्हा हवा अत्तरांचा वार. कुठेतरी काहीतरी चुकतंय. खास फुल नको आम्हा हवा अत्तरांचा वार. आई बाबा बघता बघता मम्मी डॅडी झाले, आई बाबा बघता बघता मम्मी डॅडी झाले. आजी आजोबा तर घरातूनच गेले. कोण देईल आम्हा आता चिवचे काऊचे घास, कोण देईल आम्हा आता चिवचे काऊचे घास. कुठेतरी काहीतरी चुकतंय. खास फुल नको आम्हा हवा अत्तरांचा वास. बाळ म्हणता आईला पदराखाली घे नाही, घे नाही. बाळ म्हणता आईला पदराखाली घे गाई, घे गाई. पण आईच्या मॅक्सीला पदरच नाही. ओळखतो तिचा शिशू सर्वपरिचा, ओळखतो तिचा शिशू सर्वपरिचा. कुठेतरी काहीतरी चुकतंय. खास फुल नको आम्हा हवा अत्तरांचा वास, फुल नको आम्हा हवा अत्तरांचा वास. डोंबिवलीच्या कवयित्री दया घोंगे नावाच्या कविते त्यांची कविता होती. हे सगळं सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण आई वडिलांकडे किती नेमकं लक्ष देतो, त्यांचं आपण किती ऐकतो. कारण त्या ज्या खस्ता खातात तर तुमच्या आयुष्य काहीतरी व्हावं, भलं व्हावं तुमचं म्हणून नेहमी राबत असतात, नेहमी कष्टात असतात. त्यांच्या कष्टात आपण किती चीज करतोय. मग ह्या मुलांच्या पुढे आपण नेमकं काय द्यायला हवं. आम्ही तुम्हाला पाहिजे तर प्रेम कविता, हास्य कविता, तुम्ही हसणाऱ्या कविता ऐकू शकतो तुम्हाला. पण नेमकं काय ऐकवायला हवं यासाठी हा सगळा खटाट होतो. ही सगळी धडपड आहे, हा प्रवास आहे. त्या अर्थाची एक कविता ज्या आई वडिलांचं आपल्या आयुष्यामध्ये स्थान असायला हवं. पण उतार वयामध्ये आपण त्यांच्याकडे कसं लक्ष देतो. मित्रांनो, आई ही आपल्यासाठी कवितेसारखी, बाप आपला कादंबरीसारखा. त्यांच्या आयुष्यातले डोळ्यातले सुख दुःख वाचायला शिकूयात. त्यांनी जे कसलंय, त्यांनी जे कष्ट केलंय, राबून कसून जे काय उभं केलंय ते त्या पद्धतीने सांभाळलं जाईल याच्याकडे लक्ष देऊया. जर तुम्ही डॉक्टर झालात, इंजिनियर झाला, वकील झाला, पण आई वडिलांकडे जर तुम्हाला वेळ द्यायला, लक्ष द्यायला वेळ नसेल तर तुमच्या शिक्षणाला काही झालं. तुम्ही डॉक्टर इंजिनियर होण्यापेक्षा एक चांगला माणूस व्हा, हे खूप महत्वाचं आहे. हा सगळा माणूसपणाचा प्रवास आहे.
त्या अर्थाची कविता. कळेनासे झाले कशी रुजवावी गाथा लेकरांच्या लाथा, हो माय बापाच्या नशिबी लेकरांच्या लाथा. आपण वर्तमानपत्रातून बऱ्याच बातम्या वाचतोय, कारण वडील आपली इस्टेट जर मुलाच्या नावाने नाही केली तर मूल कुठल्या थराला जाईल सांगता येईल. आपण खूप बातम्या पाहतोय. मध्ये तरी व्हिडिओ खूप व्हायरल झाले, म्हणजे उतार वयामध्ये मुलांनीच बापाला ठेचून मारले. ह्या सगळ्या घटना घडतात मित्रांनो. खरं तर त्या घडू नये, त्या होऊ नये. आपण माणूस म्हणून समृद्ध व्हावं ह्यासाठी हा सगळा प्रवास आहे. कळेनासे झाले कशी रुजवावी गाथा, हो माय बापाच्या नशिबी लेकरांच्या लाथा. तिचं हसल काळीज कुणावर पाहून, बाप राबला रानात उपाशी राहून, बाप राबला रानात उपाशी राहून, बाप नांगर होऊन नांगर तो काळ, दुःख शिवूनी माय पांघर ते जाळ, दुःख शिवूनी माय पांघर ते जाळ. कळेनासे झाले कशी रुजवावी गाथा, हो माय बापाच्या नशिबी लेकरांच्या लाथा. कर्ज काढून काढून तुला शिकवलं, चार बुक शिकूनी तू विष पिकवलं, चार बुक शिकूनी तू विष पिकवलं. स्वप्न मातीत पुरून भरविले घास, आपुल्याच आतडीचा काळ झाला फास, आपुल्याच आतडीचा काळ झाला फास. कळेनासे झाले कशी रुजवावी गाथा, हो माय बापाच्या नशिबी लेकरांच्या लाथा. घटे पडल्या हातानी फुलविल्या बागा, शिवलेल्या मनाचा का उसवतो धागा, शिवलेल्या मनाचा का उसवतो धागा. जीव जळल्या जीवाच्या नशिबात काय, जन्मभर सावलीचे वन वन पाय, जन्मभर सावलीचे वन वन पाय. कळेनासे झाले कशी रुजवावी गाथा, हो माय बापाच्या नशिबी लेकरांच्या लाथा. गोड गळ्याच्या आवाजामध्ये आपल्यापर्यंत पोहोचल्या. कारण मग चव्हाण नावाचे कवी फार सुंदर म्हणतात की आई कुणाचीही असो, जिथं दादाने आईबद्दल सांगितलं आपल्याला की आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा, तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आईचं महत्व असतं. दासू वैद्य रवींद्र अवटीसर या ठिकाणी आहे, ज्येष्ठ रंगकर्मी. अवटीसर दासू वैद्य जे कवी आहे ते फार सुंदर म्हणतात की प्रत्येक आईचा मुलगा हा कवी असू शकत नाही, प्रत्येक आईचा मुलगा हा काही कवी असू शकत नाही, पण प्रत्येक मुलासाठी त्याची आई ही एक कविता असते.
आई एक कविता असते. त्यामुळे आपण जरी कविता करून आपल्यासाठी आपली आई ही कवितेसारखी असणार आहे, तिला कवितेसारखं आपण जपलं पाहिजे, तिचा प्रत्येक शब्द आपण प्रमाण मानला पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी आहे. तुमच्या पुढ्यात ठेवण्यासाठी जो आमचं पाचारण करीत होता, आता मी त्याला विनंती करतो, निवेदन नारायण लांडगे पाटील यांनी त्यांची रचना सादर करावी. धन्यवाद. यांनी परिचय करून देताना सांगितलं की हे शिक्षक आहेत. बऱ्याच जणांना बघून वाटत नाही कदाचित शिक्षक आहेत. बरेच जण हाकून देतात, हो बाहेर जावं तुमचं ऍडमिशन नंतर करून, ठीक आहे. शिक्षक आहे पण हाडाचा शिक्षक आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण की हाडच दिसत आहे, बरोबर ना. हाडाचा शिक्षक वेगळं बऱ्याच जणांना सांगावं लागतं मी हाडाचा शिक्षक आहे. मी गेल्या लोकांना कळतं की हाडाचा शिक्षक आहे. तर असं महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. विद्यार्थ्यांच्या शिक्षक तर आहेत, पण शिक्षकांचा सुद्धा मी शिक्षक आहे. या ठिकाणी यांना माहिती आहे, ज्योती मॅडम आहेत, ते आहेत. शिक्षकांना पूर्ण नवी मुंबईच्या शिक्षकांना शिकवण्याचं काम मी करतोय, जरी वाटत नसलं तरी पण. खऱ्या अर्थानं पायानं चाललं तर प्रवास होतो. पाटील सर, पायानं चाललं तर प्रवास होतो, मनानं चाललं तर यात्रा होते. पायानं चाललं तर प्रवास होतो, मनानं चाललं तर यात्रा होते, पण हृदयापासून अंतःकरणानं चाललं तर आयुष्याची वारी होते, आयुष्याची वारी होते. तुमच्या आमच्या आयुष्याची वारी झाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं हजारो किलोमीटरचा प्रवास करत, पायी प्रवास करत, पावसा पाण्याची फिकीर न करता माणसं या ठिकाणी पायी प्रवास करत करत पंढरपूरला पोहोचतात. आणि पंढरपूरला पोहोचल्यानंतर त्या विठ्ठलाचा पदस्पर्श करतात. आयुष्यातली सगळी चिंता, डिप्रेशन, स्ट्रेस, वेतन आयोग येईल की काय, टीबी काय असतं, ते बीपी असतं का टीबी असतं, हा ते बीपी टीबी वगैरे सगळं काही ते नायनाट होतं त्याचा. कारण की त्या सगळ्या वरचं औषध काय असतं, सगळ्यावरची लस काय असते, ती म्हणजे विठ्ठल, विठ्ठल आणि विठ्ठल नावाची. त्यामुळे आपण आता आषाढ महिना आहे, त्यामुळे आपण त्या विठ्ठलाच्या भेटीसाठी जाऊया. कविता सादर करतोय. विठ्ठल विठ्ठल. केशरी पताका फडके तिन्ही लोका, केशरी पताका फडके तिन्ही लोका, हृदयाचा ठोका विठ्ठल विठ्ठल, हृदयाचा ठोका विठ्ठल विठ्ठल. प्रेमाची सावली दिंडीची पाऊली, प्रेमाची सावली दिंडीची पाऊली, वारकऱ्यांची माऊली विठ्ठल विठ्ठल, वारकऱ्यांची माऊली विठ्ठल विठ्ठल. जनाचा विचार माया परोपकार, जनाचा विचार माया परोपकार, मानवता शिखर विठ्ठल विठ्ठल, मानवता शिखर विठ्ठल विठ्ठल. कसा आहे विठ्ठल? सावळा रंग कीर्तन भंग, सावळा रंग कीर्तन भंग, भजनात दंग विठ्ठल विठ्ठल, भजनात दंग विठ्ठल विठ्ठल. संस्कार चिंतन विचार मंथन, संस्कार चिंतन विचार मंथन, तन मन धन विठ्ठल विठ्ठल, तन मन धन विठ्ठल विठ्ठल. पंढरपूर वारी विश्वात नारी, पंढरपूर वारी विश्वात नारी, नांदे घरी दारी विठ्ठल विठ्ठल, नांदे घरी दारी विठ्ठल विठ्ठल. आणि शेवट कुठे भेटेल विठ्ठल, कुठे असणार विठ्ठल? तुकाच्या गाथेत नाम कीर्तनात, तुकाच्या गाथेत नाम कीर्तनात, माझ्या माय बापात विठ्ठल विठ्ठल, तुझ्या माय बापात विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कवितेचा राग गाडा
तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांचं महत्वाचं योगदान आहे आणि एकमेकांना आडवं करण्याच्या काळामध्ये माणसं उभा करण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे असे शिवव्याख्याते प्राध्यापक रवींद्र पाटील सर यांना मंचावरती निमंत्रित करतोय. आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं, कारण की जवळपास पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत फक्त 1 रुपयाचं मानधन घेता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवविद्यालयाचं जागर करणारे व्यक्तिमत्व प्राचार्य प्राध्यापक रवींद्रजी पाटील साहेबांचा जोरदार आवाज. हिंगोली स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की वा. माऊली, आता जी काही शिवललकारी किंवा महाराजांचा गदरचा सागर ते आदरणीय माझे बंधू रवींद्रजी आवटी त्यांना परवाच म्हणजे रविवारीच आपण जीवन गौरव पुरस्कार दिलाय कविता.com च्या माध्यमातून. यांच्या हस्ते सन्मानित नव्या मुंबईतलं व्यक्तिमत्व आहे. मला मी तर लिहिताना सांगितलं होतं की टीमला की मला बोलायचं नाही, पण घरात आल्यावर मला बोलावंसं वाटलं. खरं ना, कौतुक करण्यासाठी शब्द कमी असावेत. सर्व सन्मान्य शिक्षक, तुम्हाला खास नव्या मुंबईमधलं सुरेश रेरे असं एक व्यक्तिमत्व आहे, तुमचं सुदैव आहे. कौतुक करावंसं योग्य ठिकाणी म्हणून करतोय. डेरे सर माफ करा, सर म्हणतात की नाही पाटील सर माझं नका सांगत जो काहीतरी, कारण आम्ही मोठ्या संस्था शाळा जिथून दादा किती मोठ्या लोकात मुख्याध्यापक पण प्रबल शूटर आहेत. आमचे जे काही इश्यू असतात, प्रश्न असतात, एखादं एलसी वरचा असेल, ऍडमिशनचा असेल, एखादं जीआर असेल, सर्व काही सर इतकं सांभाळून घेत असतात. आणि मी तर जस्ट गाडी ड्रायव्हर गाडी शिकत आहे असा मुख्याध्यापक आहे, प्रिन्सिपल आहे, म्हणून दिवसातनं 5 वेळा सरांना त्रास देत असतो की सर काय करू. सर म्हणतात पहिले कविता.com कर, मी बाकी सांभाळतो असे. सर ओळख करून करताना शिवव्याख्याता केली. खरं तर आम्ही कविता.com आणि शिव जागर करत असताना शिवाजी या शब्दाचा अर्थ एकच सांगत असतो कापडणी सर. कापडणी सर शिवाजी या शब्दाचा अर्थ एकच सांगत असतो, शिकावाचा आणि जिंका हा खरा शिवाजी शब्दाचा अर्थ आहे. आपण शिवाजी महाराज डोक्यावर घ्यायचे नाही तर डोक्यात घेण्याचा असे विषय आहे. आणि म्हणून आम्ही हा छान पद्धतीने तुमच्या सहवासाने आदरणीय डेरे सरांच्या आणि तुमच्या उपस्थितीमध्ये हिंद मातामध्ये यायला मिळालं, बोलायला मिळालं, तुमचं दर्शन झालं, खूप सुंदर आहे. आतापर्यंत माझी लेकरं माझा दादा गातोय बोलतोय, पण तुम्हाला पण मला वाटतं याच्यामध्ये गाता यायला पाहिजे, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी कविता म्हणता यायला पाहिजे. डेरे सर मी वचन देतोय, आपल्या विद्यालयातनं जर कोणी कवी असतील तर त्यांना आपल्या कविता.com जे काही मासिक असतं त्याच्यामध्ये पाठवत चला. कारण आता कविता.comचं मासिक मला वाटतं सप्टेंबर दादा जिथून आला सप्टेंबर महिन्यातलं संध्याकाळचं जे काही मासिक फुलं कवी संमेलन आहे ते सरांनीच मला परमिशन दिलेली आहे, या ठिकाणी होणार आहे. कारण नव्या मुंबईच्या विविध 12 शाळांमध्ये संध्याकाळचं जे काही मासिक आपलं कविता.com राखायला व्हायचं ते आता आपण मोबाईल केलं, फिरतं केलं आणि जवळपास 6 ते 7 तारखा बुक झालेल्या आहेत. उद्या पुढच्या महिन्यापासून तर आपल्या दिवाळीपर्यंत. म्हणून डेरे सर आपल्याला विनंती आहे, यातनंही कवी असतील त्यांना एक दिवस तुम्हाला इथं बसलेलं बघता येईल. फक्त त्या माझ्या लेकरांना कवींना सांगा की बाबाले तुम्ही काहीतरी बोलायला शिका. तुम्हाला कविता येतात, तुम्ही म्हणाल की सर नाही येतो. मी जर म्हटलं ना एरे 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 तुला देतो पैसा झाला पाऊस आला एक एक माझे मडके सर आली मडके गेले. एवढी हुशार पोर आहे. तोपर्यंत ही महाराष्ट्रात कविता पाठ आहे, केजीच्या मुलापासून तर 70-80 वर्षाच्या आजोबांपर्यंत. तोपर्यंत मराठीच्या बाबतीमध्ये कोणी रिकामा प्रश्न निर्माण करू नये ना सुरेश सर, अजिबात नाही. इतकं सुंदर मराठी आहे. म्हणून कविता आणि फुल जिथून दादा आम्ही म्हणत असतो, कविता आणि फुल हे जन्मापासून तर मरणापर्यंत सोबत असतो. हे दोनच गोष्टी आहेत जे तुमची कायम साथ संगत करत असतात. म्हणून मला माझी भूमिका मांडायची होती की तुम्हाला सांगितली
विठ्ठल शिंदेची एक कविता घेतो आणि मी त्या ठिकाणी तुम्हाला विनंती करेन की माझा कविता कार्यक्रमाचा हा आमचा सिलसिला पुन्हा दुसरीकडे नेत असताना आम्हाला साथ देत चला, डेरे सरांसारखं पाठीवरती हात ठेवत चला. डॉक्टर विठ्ठल शिंदे म्हणतायत, राजे आता इथं कुणासही सुखाचे 2 घास मिळत नाही. राजे आता इथं कुणासही सुखाचे 2 घास मिळत नाही. तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. कुणीतरी दुबईतला एक माणूस कळ फिरवावी कशी कळ फिरवतोय आणि लाखो मुंबईकरांचे जीव घेऊन जातोय. याला पकडा त्याला धरा असे सर्व जण ओरडतात, पण जे खरोखर मेलेत त्यांच्यासाठी कुणीच हळत नाही. महाराज तुम्ही निर्माण केलेल्या ह्या राज्यात अहो राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. देवे सर, शिकली सवरलेली पोरं नोकऱ्यांसाठी वनवन फिरतायत. अरे ज्या आई बापाने शिकवलं त्यांच्यावरच कन्फर्म करतायत. 1760 फुटून सुद्धा साधी वसिल्याची चिठ्ठी मिळत नाही. महाराज आपण निर्माण केलेल्या स्वराज्यात अहो राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. लेकरांना शेतकरी माल पिकवतोय मार्केटला घेऊन जातोय. मार्केटला घेऊन जातोय. कधी लागतोच सट्टा नाही तर स्वतःला विकून येतोय. आकाशाकडे डोळे धरतीवर अंगार कुठल्या सरकारच्या सबसिडीनं त्याचं घर उजळत नाही. महाराज आपण निर्माण केलेल्या स्वराज्यात अहो राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. इथं महिलांवर अन्याय होतोय, अत्याचार होत आहेत. अत्याचार होत आहे. काही महिला तर अतिप्रसन्न झाला म्हणूनही ओरडत आहेत. माझ घरापासून अंगणापर्यंत त्यांची धाव कधीच कमी होत नाही. एवढंच नव्हे, साध्वींच्या डोळ्यातले अश्रूही कधी टळत नाही. महाराज आपण निर्माण केलेल्या स्वराज्यात अहो राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. माझ्या मातांनो भगिनींनो मॅडम, इथं ना प्रत्येकाचे दरबार झाले. गटातटांचे सरदार झाले. कुणाच्या भावना भडकतात, कुणाच्या भावना सनकतात, पण शेजारी बसलेल्यांची मन मात्र काचेसारखी तडकतात. अहो दंगलीत जळून जातात सर्वसामान्य माणसं आणि राष्ट्रही. अरे पण ज्याने दंगल घडवली ती कधीच जळत नाही. राजे आपण निर्माण केलेल्या स्वराज्यात राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. हा जो स्वराज्या मागील उद्देश आहे तो मला वाटतं तुम्ही शिका. लेकरांनो, शिवाजी महाराज असते त्या काळामध्ये उर्दू शिकले, इंग्लिश शिकले, फ्रेंच शिकले, लॅटिन बऱ्याच काही भाषा शिकले महाराज. त्या काळामध्ये ते एवढं शिकले. आज जर महाराज राहिले असते वैभव तर ते संगणक शिकले असते, लॅपटॉप त्यांना हँडल करता आला असते. म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घेत असताना स्वतःला काय करायचंय त्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करायचंय, अपडेट करायचंय. त्या काळामध्ये महाराजांनी जो काही विश्वासी संपर्क साधला होता तो संपर्क साधा आणि नेहमी आमच्यासोबत तुमच्यासोबत आम्हाला बघायचंय. कारण हा संवाद ना यांचा आहे ना त्यांचा आहे, हा संवाद नात्या नात्यांचा आहे. गोळी मागे साधनांची टोळी आठवते का तुझला ती आठाण्याची गोळी मागे साधनांची टोळी. दातांनी तोडून तिजला केले तुकडे चार. चल यार धक्का मार लाई पोरीन हो गई यार. बालपणी ते दिवस आपले किती मजेदार. आखाजीचा झोका आणि गौराईची राणी, इथे पाणी आणि गोल गोल राणी. आखाजीचा झोका आणि गौराईची राणी, इथे पाणी आणि गोल गोल राणी.
लहानपणी आम्हाला प्लास्टिकचे खेळणे भेटायचे आणि ते खेळता खेळता रात्र व्हायची. माझी माहीत तुझी माहीत, माझी माहीत तुझी माहीत, खेळता खेळता व्हायची रात्रभर. माझी माहीत तुझी माहीत, खेळता खेळता व्हायची रात्रभर. चल यार धक्का मार लाई पोरी हो गई यार, बालपणी ते दिवस आपले किती मजेदार. एवढी एवढी सुट्टी तो 10 मिनिटाचा वेळ, 10 मिनिटाच्या वेळामध्ये लपाछपीचा खेळ. एवढी एवढी सुट्टी तो 10 मिनिटाचा वेळ, 10 मिनिटाच्या वेळामध्ये लपाछपीचा खेळ. टाइम प्लीज टाइम प्लीज टाइम प्लीज करता करता खाल्ला किती मार. टाइम प्लीज करता करता खाल्ला किती मार. चल यार धक्का मार लाई पोरी हो गई यार, बालपणी ते दिवस आपले किती मजेदार. चोर पोलीसच्या खेळामध्ये रमले इतके मान, प्रत्येकाच्या बोटामध्ये 156 गण. चोर पोलीसच्या खेळामध्ये रमले इतके मान, प्रत्येकाच्या बोटामध्ये 156 गण. हँडचप हँडचप नाही यार, हँडचप 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 मधला फरक कळला नव्हता फार. हँडचप मधला फरक कळला नव्हता फार. चल यार धक्का मार लाई पोरी हो गई यार, नव्हते मोबाईल नव्हते नेट नव्हते कसले जाळे, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये क्रिकेट भातुकलीचे चाळे. नव्हते मोबाईल नव्हते नेट नव्हते कसले जाळे, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये क्रिकेट भातुकलीचे चाळे. शेतामधले काट काढली होऊ आम्ही बेजार, शेतामधले काट काढली होऊ आम्ही बेजार. चल यार धक्का मार लाई पोरी हो गई यार, बालपणी ते दिवस आपले किती मजेदार. 10वीचे ते वर्ष कष्टकरी घरची, आठवते का तुझला गंमत गच्ची वरची. 10वीचे ते वर्ष कष्टकरी घरची, आठवते का तुझला गंमत गच्ची वरची. अभ्यासाच्या नावावरती बचत केली का, अभ्यासाच्या नावावरती बचत केली का. तर यार धक्का मार लाई पोरी हो गई यार, बालपणी ते दिवस आपले किती मजेदार. आणि शेवट म्हणतोय, मोठा होळी मधला आठवण त्याची येई, मोठा होळी मधला आठवण त्याची येई. पिझ्झा बर्गर सँडविचला भाकरीची चव नाही. मोठा होळी मधला आठवण त्याची येई, पिझ्झा बर्गर सँडविचला भाकरीची चव नाही. अन गरिबीची ती भाकर गोड ठेचा तो चवदार, अन गरिबीची ती भाकर गोड ठेचा तो चवदार. तर यार धक्का मार लाई पोरी हो गई यार. की भातुकलीच्या खेळापासून सुरू होतो प्रवास तिचा, बाहुलीच्या वेण्या घालायलाही तिची तीच शिकते. आणि अल्लडपणा तर तिचा गुणधर्म आहे, पण तशी ती फार अल्लड नसते. फुलपाखरासारखी बेधुंद ती मौन तरी तिने किती राखायचे. फुलपाखरासारखी बेधुंद ती मौन तरी तिने किती राखायचे. अन पोकळी अशी की जिथे शून्य सारे किती हुंदके रोज लावायचे. घरापासून ऑफिसापर्यंत सुरू असतो प्रवास तिचा तिचा. घरापासून ऑफिसापर्यंत सुरू असतो प्रवास तिचा तिचा. थकत नाही, थांबत नाही, मग वाटेत किती येऊ खायला लिखाचा. पण शेवटी स्त्री जितकी प्रेमळ तितकीच राकट असते. त्यामुळे असह्य होता तिला वेदना, पण असह्य होता तिला वेदना कराकर वाजतात तिच्या बांगड्या. असह्य होता तिला वेदना कराकर वाजतात तिच्या बांगड्या. नजर रोखते मग ती क्षणभर मनगटातील तिच्या बळकटी सांगत. तिच्या कार्यक्षमतेवर शंकाच नाही, की तिच्या कार्यक्षमतेवर शंकाच नाही. ती जणू मोकळ्या हवेची लहर. तिच्या कार्यक्षमतेवर शंकाच नाही, ती जणू मोकळ्या हवेची लहर.
सूर्य उगवतो आणि मावळतो त्याचा त्याचा, पण तिच्यासाठीचा तिचा वेगळा प्रहर. स्त्री एक सोन्याचा रुपया, एक चांदीचा रुपया, एक सोन्याचा रुपया, हिला पाहिजे होते दोरे, हिला पाहिजे होते दोरे. एक सोन्याचा रुपया, हिला पाहिजे होते कांदे, हिला पाहिजे होते कांदे. अरे कांदे म्हणजे काय नको, हिचा नवरा शिंदे, हित शिंद्याची बायको, हित शिंद्याची बायको. एक चांदीचा रुपया, एक सोन्याचा रुपया, हिला पाहिजे होते गावात, हिला पाहिजे होते गावात. अरे गावात विवाह काय नको, हिचा नवरा पवार, हित पवारची बायको, हित पवारची बायको. एक चांदीचा रुपया, एक सोन्याचा रुपया, एक चांदीचा रुपया, एक सोन्याचा रुपया. कार्यक्रम संवाद माध्यमचा कविता.com हा कार्यक्रम खरंच खूप छान होता. सर्वच कविता मनाला स्पर्श करून जाणार होता. खूप आवडला कार्यक्रम. नाशिक सरांनी जी बाकावरची कविता बोलली ती खूप छान होती. तर्फे सर्वांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. ईश्वरकर इयत्ता 10वी मध्ये शिकतो. आज आपल्याकडे कविता.com कडून त्यांची टीम आली आहे. त्यांनी विविध कविता आपल्याला ऐकवल्या, त्यामुळे आपल्याला विविध कवितांची ओळख झाली आणि त्यांचा कार्यक्रम खूप छान झाला. म्हणून मी इंदवाता विद्यालयातर्फे त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा पुन्हा आमच्या शाळेत यावे.